भारत सरकारच्या निपुण भारत अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. श्रेष्ठ भारत तयार करण्यासाठी श्रेष्ठ समाज निर्माण होणे आवश्यक आहे आणि श्रेष्ठ समाज निर्माण करण्यासाठी श्रेष्ठ नागरिक निर्माण व्हायला पाहिजेत. श्रेष्ठ नागरिक निर्मितीसाठी श्रेष्ठ मुले निर्माण झाली पाहिजेत. यासाठीच शाळा स्तरावर उपक्रम राबवले जात आहेत. आजची मुले ही देशाची, समाजाची व घराची आधाराची काठी आहे. ती काठी शिक्षणाच्या माध्यमातून मजबूत व्हायला हवी. घरच्या अंगणातील व शाळेच्या प्रांगणातील मुलं ज्ञानी व्हावे असे वाटत असेल तर मातांनी सक्षमपणे पुढे यायला हवे असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी वडाचीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरलेल्या विराट अशा माता गटपालक मेळाव्यात संबोधित करताना व्यक्त केले. आजच्या गतिमान युगात मुले ही गतिमान झाली पाहिजे, यासाठी सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आजची मुले आपल्या हातून जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. माता गटपालक यांचे महत्त्व विविध प्रकारचे उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केलं. आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या असं आवाहन पांडुरंग शिंदे यांनी केलं. उपस्थित मातांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर निपुणोत्सव अंतर्गत माताकडून विविध कृती करून संगीत खुर्चीसह उपक्रम राबवले. उपस्थित मातांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. विजेत्यांना आकर्षक अशी बक्षिसे देण्यात आली. गावातील आजपर्यंत सर्वात मोठा मेळावा झाला याची चर्चा सर्वत्र सुरू होती. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन पांडुरंग शिंदे यांनी केले. स्वागत सुरेखा मोरे यांनी केले. आभार धनंजय नागटिळके यांनी मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी सचिन पवार, उमेश जामदार, रामदास कदम यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यात गावच्या प्रथम नागरिक, सरपंच सौ कल्पना कोळी, रामेश्वर कोळी, बचत गटाच्या अध्यक्षा विद्या काळे, श्रुतिका काळे, सर्वात ज्येष्ठ महिला सावित्री कदम यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा.